निमसोड मैदानात आलो आज पिस्टनचे जुने मालक चैतन्य जाधव भेटलेत. काय सांगाल आजचा आनंद? आजचा आनंद काय, वासरांना सिद्ध करून दाखवले. मी पण कोणाला कमी नाही, कडेन पळून 1 नंबर केलाय. पिस्टनच्या पाठोपाठ सोन्या पण नाव, पिस्टनच्या पाठीवर पाय ठेवून आलेला सोन्या आहे आणि तेव्हा कधीच त्या मालकाला नाराज करणार नाही. पिस्टन बद्दल काय सांगाल? कारण तुम्ही मला वाटते काल नव्हता कधी मैदान. नाही एवढं लांब नाही जात. पिस्टन बद्दल सांगायचं झालं तर पिस्टन कोण नाद करायचं नाही. पिस्टन काय त्याचं करून दाखवलं सगळं. कारण सगळ्यांना वाटत पिस्टन डावीनच पोहोचतो, पण त्यानं काल उजवीनं पण पळाला. आम्हाला पण वाटायचं की बैल डावीनच पोहोचतोय म्हणून, उजवीन नाही, पण डावीपेक्षा उजवीन स्पीड आहे बैलाला. काल त्याने सिद्ध करून दाखवलं. तिने परत निर्विवाद वर्चस्व केले नाही, 1 नंबर केला. मग तुम्ही लाईव्हलाच बघू? मी लाईव्हलाच बघू. मी गोव्याला गेलतो फिरायला, गोव्यात तिथंच बघितलं मी. म्हणजे गोव्यातून तुम्ही बघू? गोव्यातून लाईव्ह मैदान बघितलं आणि 1 नंबर केला. अतिशय आनंद वाटला. काय आनंद होता गोव्यामध्ये? गोव्यामध्ये काय मित्र गेलतो फिरायला आणि मला कळालं बैल पळायला या. मग काय फिरायला गेलो नाही, रूमवर बघत बसलो मैदान. काल वादळ बद्दल काय सांगाल? कारण वादळ पण अतिशय स्पीडनं साथ दिली त्याला. वादळनं त्याला साथ दिली. वादळ बैल तळात जर कोणाला ऐकणार नाही, वादळला अतिशय गती, 1 नंबर बैल पोहोचतो वादळ. तुमचं पहिल्यांदाच नियोजन झालं होतं? हो, पहिल्यांदा नियोजन. ह्याच्या नव्हती गाडी कवा पळाली. पिस्टन बद्दल काय सांगाल? कारण की ती मला वाटते पिस्टन मुळे तुमचं पण नाव झालं. पिस्टन मुळे माझं नाव झालं. मला कोण ओळखत होतं? जसं तुम्ही युट्यूब वाल्यांचं खरं आभार मानलं पाहिजे. तुम्ही मला फेमस केला आणि त्या बैलाच्या नावामुळे माझं पण नाव झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नावानं कमी तुम्हाला पिस्टन म्हणून बोलावते. मला सर असू द्या, कुठले मित्र असू द्या, सगळी पिस्टन म्हणते मला. अजून कुणाला नाव तुमचं माहित नाही, पिस्टन म्हणून नाव देतात. अजून पण मैदानात मी बघितलं किती वेळा की बाबा नाव अजून कुणाला माहित नाही, पण पिस्टनच्या नावानं तुम्हाला आवाज. काय सांगाल त्याच्या नाव तुमची ओळख? ओळख म्हणजे कुठं पण जाऊ द्या, मैदानात जरी असलं तरी माझं नाव कोण घेतच नाही. पिस्टन म्हणते मला सगळेजण. गोव्यामध्ये गेलो तर गोव्यामध्ये पिस्टनचे फॅन भेटले. तिथं त्यांनी माझ्या संग फोटो बिटो काढले. पिस्टनचे मालक आहे, पिस्टन मला म्हणत होते. पिस्टन म्हणजे बापूंकडे आहे सगळं आहे, पण नाव तुमचं बी केलं त्यानं. नाव केलं काय त्याच्या मागं त्या मालकांचं पण कष्ट आहे त्या बैलाच्या मागं. आणि आता त्यांच्यामुळे तुमच्या सोबत माणसं फोटो काढतात. हो, फोटो काढतात. काय सांगाल त्याबद्दल? काय त्याचीच आपल्या उपकार आहेत असं म्हणायचं. आज पिस्टन आलं नाही, थोडं मनात दुःख असेल? दुःख काय दुःख काय नाही. काल त्याने 1 नंबर केलाय आणि तो हारला आणि जिंकला तरी मला त्याचं काय वाटत नाही. त्याचा भाव माग आहे की सोन्या. पिस्टन आता मला वाटतं जायला तर मला गुलाल म्हणजे कंटिन्यू असतोच काय? हो, असतोय. आणि आता पण कंटिन्यू गुलाल आहे. हो. काय सांगत? त्या दिवशी मला वाटते मुळशीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि काल पण कटफळ मध्ये बी तेच. होय, लय दिवसात बैलाला 1 नंबर बैलाने केलता ह्याला पेडगावला. ज्यावेळेस सोन्या आणला त्यावेळेस कॉकटेल दोघांनी 1 नंबर केलता. त्याच्यानंतर मग त्या दिवशी सर्जावर त्याने सामन्यात 1 नंबर झाला आणि काल 1 नंबर केला मानगरच्या वादळवर. आणि आज त्या भावानं सोन्याने 1 नंबर केला निमसोड मैदानात कडनं पळून. त्याच्याबद्दल काय सांगाल? की बाबा वेगळा बैल पिस्टन म्हणलं की दिसायला वेगळा, मजबूत बांधायचा, काय सांगाल? ते सुनील मोरे नाहीत का म्हणत, आखीव रेखीव मजबूत बांधा, तो हाय त्यानं करून दाखवले सगळं. आणि त्या मागं मालकाचं कष्ट आहे. तर त्या अंग नाही कुठल्या बैलाचं त्यासारखा अख्ख्या मैदानात एक पण सुद्धा बैल दिसायला पण नाही, शरीरानं नाही. आणि त्याची ओळख वेगळी सगळ्या बैलांपेक्षा, सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. जसे सुनील मोरेंनी पुकार टाकला का नाही, आखीव रेखीव मजबूत बांधा, लगेच माणसं पिस्टन बाव्या साखरा नाव घेतील. आता तुम्ही कॉलेजला आहे? होय. कॉलेजमध्ये विषय होतच असेल? कॉलेजमध्ये काय विषय रोज निघतात. केव्हा पळणार आहे, काय कोणावर पळणार आहे, काल 1 नंबर केला, आज 1 नंबर केला, रोज विषय निघतात कॉलेज म्हणजे. तुम्ही मधला सांगत होता की बाबा मॅडम पण तुम्हाला पिस्टन म्हणून आवाज देतात? हो, मॅडम पण आहेत ना, एक मॅडम आहेत त्या पण पिस्टन म्हणून आवाज देतात. सगळी शिक्षक पिस्टन म्हणून आवाज देतात. आणि कशासाठी सगळे येते का नाही पिस्टनच्या पाठीमागे मला वाटतं मोजून 4-5 जण येत असतील. होय, पण इथून तुम्ही म्हणा अनेक जण असते ते पहिला. हो, मी असतोय. तो सत्यम राऊत म्हणून एक आहे, तो असतोय माझ्याबरोबर. परत तो आर्यन पवार, ते आम्ही जण असतो. इथं पैसे इकडं आपल्या भागात बैल आला ना, आम्ही 3 जण कायम बैलावर असतो. आता त्यात खरं त्या दोघांचं खरं मानलं पाहिजे. ती दोघं कवा पण कॉलेज असो, शाळा असो, ती दोघं येतात मैदानात बैला मागं. बैल आला की ती कायम असतात. ते सत्यम तर कवा पण असू द्या येतो म्हणजे येतो सत्यम, आपल्या भागात कुठं पण असू द्या. आता आज कॉलेजचा पेपर त्यामध्ये काय आज आला नाही,
पण तो मी सुट्टी होतो त्यामुळे मी आज आलो. सत्य मग कॉलेजला होतो आज.